नाउ नेक्स्ट, आता आपण स्टडी केले लिमिटेशन, आपण डायमेन्शनल एनालिसिस पाहिलं, डायमेन्शनल एनालिसिस म्हणजे काय ते पण बघितलं. नाउ नेक्स्ट पॉइंट इज लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. Limitations of dimensional analysis. Limitation means what? तुम्ही कुठे कुठे डायमेन्शनल एनालिसिस आपण यूज करू शकत नाही किंवा कुठे यूज केलं तरी त्याचा फायदा नाही, असे जे जे ज्या ज्या ठिकाणी येईल, जसं फॉर एक्झाम्पल कॉन्स्टंट व्हॅल्यू ऍट अ सर्टन लिमिट. बरोबर, डायमेन्शनल एनालिसिस एका लिमिट पर्यंतच तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, पुढे आपण ते लिमिटेशन मध्ये येईलच. डायमेन्शनल एनालिसिसचा उपयोग आपण 3 ठिकाणी करू शकतो. It is used to check the correctness of the equation. Second, it is used to find out the relation between the physical quantities. आणि थर्ड आपण पाहिलं, it is used to find out the conversion factor. पण या सगळ्या पार्ट मध्ये डायमेन्शनल एनालिसिसचं लिमिटेशन म्हणजे काय? देन बाय युजिंग डायमेन्शनल एनालिसिस वी कॅनॉट डिटरमाइन द कॉन्स्टंट. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला डायमेन्शनल एनालिसिसने मिळत नाही किंवा कॉन्स्टंट वर आपण डायमेन्शनल एनालिसिस वापरू शकत नाही. सो अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी डायमेन्शनल एनालिसिसचा उपयोग आपण करू शकत नाही ते आपण बघणार आहे. आणि त्याच्यातला पहिला पॉइंट, वेअर द डायमेन्शनल एनालिसिस इज फेल्ड, असंही तुम्ही म्हणू शकता की कुठे मी डायमेन्शनल एनालिसिस यूज करू शकत नाही. सो द फर्स्ट पॉइंट, the value of dimensionless constant can be obtained with the help of experiment only. हे आपण आताच पहिलाच पॉइंट बघितला. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू, जे कॉन्स्टंट आहे, the constant value is not determined by dimension, it is determined by experiment. म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू असतील तर त्याच्यावर आपण डायमेन्शनल एनालिसिस वापरू शकत नाही किंवा त्या व्हॅल्यू आपण डिराईव्ह करू शकत नाही. This is the first limitation of dimension. Dimensional analysis cannot be used to derive relation involving trigonometric, exponential and logarithmic function as these quantities are dimension. आपण असं पाहिलं की by using dimensional analysis we can derive the relation between different physical quantities, but by using dimensional analysis we cannot derive the relation between, या डायमेन्शनल एनालिसिसच्या मदतीने we cannot derive the relation between trigonometric function. ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन, कॉस, थिटा, साइन, कॉस, टॅन असे जर फंक्शन असतील तर त्याच्यामधलं रिलेशन येत नाही. लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉग मध्ये एखादी व्हॅल्यू असते तर त्याचे व्हॅल्यू आपण त्याच्यामधलंही रिलेशन आपण या डायमेन्शनल एनालिसिसने काढू शकत नाही. सो बाय युजिंग डायमेन्शनल एनालिसिस वी कॅनॉट डिराइव द रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक और एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता हे कोणकोणते फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे काय? ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन, कॉस, टॅन. हे जर फंक्शन असतील साइन, कॉस, टॅन मध्ये तर याचा उपयोग आपण डायमेन्शनल एनालिसिस त्याच्यासाठी करू शकत नाही. लॉगॅरिथमिक, जे आपण लॉग सुरुवातीला स्टडी केलाय त्या लॉगचा उपयोग लॉग मध्ये डायमेन्शनल एनालिसिसचा उपयोग करू शकत नाही. काही ठिकाणी तुम्ही एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेस टू समथिंग असं जर एखादी असलं, ई रेस टू एक्स, तर याच्यासाठी पण आपण एखादी क्वांटिटी जर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एक्सप्रेस होत असेल, ई च्या पॉवर मध्ये एक्सप्रेस होत असेल, तर याचंही रिलेशन आपण डायमेन्शनल एनालिसिसने काढू शकत नाही. सो दिस इज द सेकंड ड्रॉबॅक ऑफ डायमेन्शनल एनालिसिस और सेकंड लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल एनालिसिस. By using dimensional analysis, we cannot derive the relations involving trigonometric, exponential or logarithmic function. का नाही काढू शकत? Because all these are dimensionless. Now, the dimensional analysis is not useful if constant of proportionality is not a dimensionless quantity. जर एखाद्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे,
आता ही जी क्वांटिटी आहे ही युजफुल होत नाही कुठे, या ठिकाणी जर एखादा लॉ आहे, समजा मी एखादा लॉ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला घेतला, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता ही जी डायमेन्शनल अनालिसिसची मेथड आहे, यामध्ये हा जो G आहे याला आपण म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा हा एक कॉन्स्टंट आहे. बट दिस कॉन्स्टंट इज नॉट डायमेन्शनलेस. म्हणजे हा कॉन्स्टंट, इथं मी जरी म्हटलं की कॉन्स्टंट व्हॅल्यू कडे डायमेन्शन्स नसतात, पण हा जो कॅपिटल G आहे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि या कॉन्स्टंटला डायमेन्शन्स आहे. इट हॅज डायमेन्शन्स, याच्याकडे डायमेन्शन्स आहे. मग असे जे कॉन्स्टंट आहे ज्यांच्याकडे डायमेन्शन्स आहेत अशा ठिकाणी डायमेन्शनल अनालिसिस इज नॉट वर्किंग. या पार्टवर, या लॉवर डायमेन्शनल अनालिसिस इज नॉट वर्क टू डिराइव्ह द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अशा ठिकाणी ही मेथड जी आहे डायमेन्शनल अनालिसिसची, दिस मेथड इज नॉट युजफुल. फोर्थ पॉइंट आहे, फोर्थ लिमिटेशन या डायमेन्शनल अनालिसिसचा आहे. If the correct equation contains some more terms of the same dimension, it is not possible to know about their presence using dimensional analysis. Dimensional analysis मुळे एखाद्या इक्वेशन मध्ये कुठल्या क्वांटिटी प्रेझेंट आहे किंवा ऍबसेंट आहे तो प्रेझेन्स आपण नाही डिराइव्ह करू शकत. मीन्स डायमेन्शनल अनालिसिस here by using dimensional analysis it is not possible to know the quantity. एखाद्या फिजिकल क्वांटिटी मध्ये, एखाद्या इक्वेशन मध्ये कोणत्या क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटी जर सेम डायमेन्शनच्या असतील तर त्या क्वांटिटीचा प्रेझेन्स आपल्याला, टू नो द प्रेझेन्स ऑफ क्वांटिटी, ती क्वांटिटी प्रेझेंट आहे की नाही हे शोधण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय, समजा मी जर एक्झाम्पल घेतलं S इज इक्वल टू, हे एक इक्वेशन आहे, ut प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके, असं एक एक्झाम्पल आहे. आता हे इक्वेशन करेक्ट आहे, द इक्वेशन S इज इक्वल टू, हे जर इक्वेशन करेक्ट आहे तर याच्यावरनं मी समजा इथं जर मी आणखी याच्यावरनं दुसरं इक्वेशन लिहिलं, सपोज इफ वी पुट u इज इक्वल टू 0 हिअर, सो इफ इन दिस इक्वेशन u इज इक्वल टू 0 जर घेतलं तर मला इक्वेशन काय मिळेल, s इज इक्वल टू हाफ AT स्क्वेअर. बरोबर. आता मी जर या दोघं इक्वेशनला डायमेन्शनल अनालिसिसने सॉल्व्ह केलं तर दोघं इक्वेशन करेक्ट. दिस इक्वेशन इज ऑल्सो करेक्ट अँड दिस इक्वेशन इज ऑल्सो करेक्ट. पण या इक्वेशन मध्ये u ची टर्म नाही, म्हणजे हे इनकम्प्लीट इक्वेशन आहे. पण तरी सुद्धा डायमेन्शनल अनालिसिसने आपल्याला हे समजत नाही की याच्यामध्ये कोणत्या क्वांटिटी प्रेझेंट आहे. या क्वांटिटीचा प्रेझेन्स या डायमेन्शनल अनालिसिसने शो होत नाही. सो दिस इज ऑल्सो द ड्रॉबॅक ऑफ दिस डायमेन्शनल अनालिसिस, की याच्यामुळे हे दोघं इक्वेशन आहे, इथे एक क्वांटिटी मी नाही लिहिली तरी सुद्धा मला हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्टच मिळणार. ऍक्च्युअल इक्वेशन कोणतं आहे, ऍक्च्युअल करेक्ट इक्वेशन असं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर सेम क्वांटिटी आहे, कारण बघा 1/2 AT स्क्वेअर ऍक्सेलरेशन इंटू टाइम स्क्वेअर घेतलं की डिस्टन्सच आहे. वेलॉसिटी इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स, म्हणजे हे पण डिस्टन्स डिस्टन्स डिस्टन्स, तिघं डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे ही क्वांटिटी इथून 0 पण होऊन गेली तरी इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट येत आहे. म्हणजे एखाद्या इक्वेशन मधल्या एखादा पार्ट कट जरी झाला तरी ते इक्वेशन डायमेन्शनली शो करतं, जे इक्वेशन ऍक्च्युअली करेक्ट होत नाही पण तरी ते डायमेन्शनच्या मेथडने करेक्ट दाखवतं. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ द डायमेन्शनल अनालिसिस. ओके, dimensional analysis. So there are 4 drawbacks of the 4 limitations of dimensional analysis. एकदम सिंपल टर्म मध्ये 4 लिमिटेशन सांगतो. पहिलं लिमिटेशन काय, फर्स्ट लिमिटेशन की डायमेन्शनल अनालिसिस, the value of dimensionless constant cannot be obtained with the help of dimensional analysis. It is obtained with the help of experiment. म्हणजे सरळ सोपं सिंपल मराठीमध्ये सांगायचं, समजावून द्यायचं
तर पहिलं लिमिटेशन आहे की कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण डायमेन्शनल अनालिसिसने काढू शकत नाही. दुसरं, डायमेन्शनल अनालिसिसच्या मदतीने वी कॅनॉट डिराइव्ह द रिलेशन बिटवीन द क्वांटिटीज which contain trigonometric, logarithmic or exponential function. Third, the dimensional analysis method is not useful if constant of proportionality is not a dimensionless quantity. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कडे जर डायमेन्शन्स असतील तर ही मेथड फेल जाते, कारण कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंट वरनं काढतो आणि जी चा जो मी फॉर्म्युला घेतला याच्यामध्ये जी ला डायमेन्शन्स आहे, म्हणजे डायमेन्शन्स एकीकडे कॉन्स्टंट डायमेन्शनल अनालिसिस वरनं येत पण नाही आणि अशा पार्ट मध्ये कॉन्स्टंटलाच डायमेन्शन्स आहे, तर ही मेथड इथं फेल होते. आणि चौथं, फोर्थ आहे, इन द करेक्ट इक्वेशन it is not possible to know about their presence of the quantity using dimensional equation. डायमेन्शन इक्वेशन वरून, डायमेन्शनल अनालिसिस वरून एखाद्या इक्वेशन मध्ये कोणकोणत्या क्वांटिटी प्रेझेंट असाव्यात हे आपण सांगू शकत नाही. सो दीज आर दी 4 टाइप्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. 1.8 1.7 एक्झाम मधून 25% जे डिलीट केलं त्याच्यामधलं आहे. सो पुढचा टॉपिक मी सुरू करतो. सेकंड पार्ट या चॅप्टरचा आहे, विच इज अनदर इम्पॉर्टंट. म्हणून पुढचा पार्ट आहे की जो खूप महत्वाचा पण आहे, अँड दॅट इज कॉल्ड एरर इन मेजरमेंट. एरर इन मेजरमेंट, ज्याला हे थेअरी समजेल त्यालाच याच्यावरचे एक्झाम्पल सोडवता येतील. एरर इन मेजरमेंट आपण बघणार पुढचा टॉपिक या चॅप्टर मधला, फर्स्ट मधला, एरर इन मेजरमेंट. काय एरर इन मेजरमेंट? व्हॉट इज द एरर? एरर म्हणजे मिस्टेक. ऍक्च्युली जर तुम्ही सायंटिफिकली पाहिलं तर एरर आणि मिस्टेक हे दोघं वेगवेगळे टर्म आहे. एरर इन द मेजरमेंट इज, मी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, व्यवस्थित इथं लक्ष द्या काय एक्झाम्पल देतो. सपोज वी हॅव अ स्केल. आपल्याकडे एक स्केल आहे आणि त्या स्केलच्या सहाय्याने आपण एक मेजरमेंट मी घेणार आहे. ओके, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, ती लाईन आपल्याला मेजर करायची. या लाईनची काय मेजर करायची? लेंथ आपल्याला मेजर करायची. ओके, या लाईनची लेंथ किती असेल? 2 लाईन इथं झाली. ओके, आता आपण बघू. सो एक स्केल माझ्याकडे कंपास बॉक्स मधली, ही स्केल जी आहे कंपास बॉक्स मधली, ती स्केल माझ्याच्याने खाली पडली आणि फुटली, ब्रेक झाली. ब्रेक झाली तर मी एक पार्ट मला स्केलचा पूर्ण मिळाला आणि एक जो छोटासा पार्ट आहे तो तुटला आहे. माझ्याकडे जी स्केल आहे ती या प्रकारे मिळाली. हियर दॅट स्केल स्टार्ट फ्रॉम 2 अँड एंड्स ऑन 11. असा एक तुकडा मोठा मला मिळाला, चांगला तुकडा. या ठिकाणी एक स्केलचा पीस मला मिळाला. बाकी याच्या अगोदरची आणि याच्या नंतरची स्केल ब्रेक झाली, ती तुटली, ती जोडू शकत नाही मी हा पार्ट ऍक्युरेट जोडून घेतला. माझ्याकडे एक बॉक्स आहे अँड आय हॅव टू मेजर दी लेंथ ऑफ द बॉक्स. मी जेव्हा लेंथ त्या बॉक्सची मेजर करतोय या स्केलने, 2 to 11 च्या स्केलने, तर बॉक्स इथपर्यंत येतो आणि इथं मी पाहिलं तर 8चं मार्किंग आहे. सो 2 पासून तर 8 पर्यंत बॉक्सची लेंथ मला मिळाली. व्हॉट इज द लेंथ ऑफ द बॉक्स? कोणत्याही टायमिंगला. आता तुम्ही इथून कसं ठरवलं 6 मीटर आहे? पहिले काय केलं तुम्ही या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरला आणि ऍक्च्युली इनडायरेक्टली तुम्हाला माहिती नसताना तुम्ही एरर कॅल्क्युलेट करून फॉर्म्युला वापरला. कारण एरर मीन्स व्हॉट? मला असं कळालं की मी जर ही स्केल इथून जर 0 पासून सुरू होणारी स्केल वापरली असती तर माझं रिडिंग किती आलं असतं? 6 सेंटीमीटर आलं. बरोबर आहे. पण तुम्ही काय केलं? तुम्ही शोधून काढलं की जी स्केल आपल्याकडे, या स्केल मध्ये एरर आहे, 2 सेंटीमीटरचा एरर या स्केल मध्ये. मग तुम्ही एक फॉर्म्युला वापरला. काय फॉर्म्युला वापरला? ऑब्झर्व रिडिंग, और वी कॅन से दॅट फायनल रिडिंग. ऑब्झर्व रिडिंग किती आलं? ऑब्झर्व रिडिंग या केस मध्ये ऑब्झर्व रिडिंग आलं 8. ओके, एरर किती आहे? एरर तुम्ही यातला शोधला, एरर इज 2 आणि म्हणून तुम्ही करेक्टेड रिडिंग काढलं 6. कारण तुम्ही फॉर्म्युला काय वापरला? ऑब्झर्व रिडिंग मायनस एरर
and that is the corrected reading that is equal to ओके. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला कन्सेप्ट शिकवला नाही तरी तुम्ही एररचा कन्सेप्ट व्यवस्थित यूज केला. मग असा जो एरर आहे हा मला इथं समजलाय की या स्केल मध्ये 2 सेंटीमीटरचा एरर आहे आणि जो मी या ठिकाणी कन्सिडर केला. मग मला सांगा हीच स्केल मी दिली, सेम स्केल आहे 2 to 11 आणि तुम्हाला आणखी 5 मेजरमेंट घ्यायचे सांगितले, 5 ठिकाणच्या लेंथ मोजायच्या सांगितल्या. तुम्ही एरर 5 वेळेस नव्याने कॅल्क्युलेट कराल का? व्हॉट अबाउट द एरर? 5 मेजरमेंट आपण 5 लेंथ या ठिकाणी घेतल्या. एरर तुम्ही एकदाच काउंट कराल. दिस एरर आपण सुरुवातीला एकदाच काउंट करून घेऊ किती एरर आहे आणि मग पुढचा फॉर्म्युला काय येईल बघा. समजा तुम्ही लेंथ मोजली ती 9 भरली, याच्यावर या ठिकाणी लेंथ आली 9 वर, म्हणजे ऍक्च्युअल लेंथ किती? जर 9 रिडिंग मिळत असेल तर ऍक्च्युअल लेंथ 7. व्हेरी गुड. जर 6 मिळत असेल तर ऍक्च्युअल लेंथ 4. कारण काय करताय तुम्ही प्रत्येक वेळेस ऑब्झर्व रिडिंग मधून एरर मायनस करताय आणि तेव्हा तुम्हाला इथं काय मिळतंय? करेक्टेड रिडिंग इथं मिळतंय. ऑब्झर्व रिडिंग मधून एरर मायनस केला की आपल्याला करेक्टेड रिडिंग प्रत्येक वेळेस मिळत जातं. सो हा एरर म्हणजे काय तो आपण आता स्टडी करणार आहे. फॉल्टी मेजरमेंट्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी कॅन लीड टू एरर्स. ज्यावेळेस आपण मेजरमेंट घेतो अँड इफ दीज मेजरमेंट्स आर फॉल्टी, जर ते फॉल्टी मेजरमेंट असतील तर आपल्याला एरर आहे असं समजतं. सो फॉल्टी मेजरमेंट लीड्स टू एरर. फॉल्टी मेजरमेंट कशाला काय इंडिकेट करतात? फॉल्टी मेजरमेंट लीड्स टू एरर्स. The errors are broadly divided into following 2 categories. जे फॉल्टी मेजरमेंट आहे किंवा जे एरर आहे, एरर्स आर डिवाइडेड इंटू 2 कॅटेगरीज. एरर आपण 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड करू. एररचे 2 कॅटेगरी मध्ये आपण डिवाइड करू. फर्स्ट पार्ट या एररचा आहे, मी असं न लिहिता एरर सेंटरला लिहितो आणि मग एररला 2 पार्ट मध्ये आपण 2 कॅटेगरी मध्ये खरं तर डिवाइड करू शकतो. एरर्स आर कोणकोणत्या 2 कॅटेगरी? अकॉर्डिंग टू मेजरमेंट. आपण जेव्हा मेजरमेंट घेतो तेव्हा याचा विचार आपण करतो. सो एररला मी 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट कॅटेगरी इज हिअर, दॅट इज सिस्टमॅटिक एरर. पहिला प्रकार मी घेतो सिस्टमॅटिक. काय सिस्टमॅटिक? या वर्ड वरनं काही लक्षात येतं का? सिस्टमॅटिक कुठे असू शकतो? हा कशाशी रिलेटेड असेल? हा पहिला आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा आहे रॅन्डम एरर. या 2 पार्ट मध्ये मी एररला डिवाइड करतो. आता सिस्टमॅटिक काय आणि रॅन्डम काय हे एक एक आपण बघू. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय? एरर मी 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलं, एक आहे सिस्टमॅटिक आणि रॅन्डम. फर्स्ट सिस्टमॅटिक. Systematic error is also divided into 3 categories. Let's talk about first systematic error. Systematic errors are errors that are not determined by chance but are introduced by an inaccuracy that is involving either the observation or measurement process inherent to the system. Systematic error म्हणजे काय? हे error by chance ने येत नाही. Then this error are due to the inaccuracy. पहिला पार्ट या एररचा कशामुळे प्रेझेंट असू शकतो? इनअॅक्युरसी मुळे. इनअॅक्युरसी इन मेजरमेंट. इनअॅक्युरसी मेजरमेंट मध्ये इनअॅक्युरसी असेल तरी हा एरर प्रेझेंट असू शकतो. मग सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर. जर सिस्टमॅटिक एरर मे बी ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे सेटिंग. जी कॅलिब्रेशन आहे याचं एक्झाम्पल मी देईल, पहिले सांगून देतो. कॅलिब्रेशन जर परफेक्ट नसेल तरी एरर येऊ शकतो, त्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. समटाइम इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनची मेथड म्हणजे ऑब्झर्वेशन वर पण एरर येतो. सो पहिल्यांदा हे 3 काय लिहिलंय याच्याबद्दल सांग. सिस्टमॅटिक एरर या तिघांना जर मी विचारात घेतलं तर सिस्टमॅटिक एरर इज इंट्रोड्युस्ड ड्यू टू 3 पॉसिबिलिटीज आहे सिस्टमॅटिक एरर. पहिली पॉसिबिलिटी आहे की इन्स्ट्रुमेंट जे आहे ते अॅक्युरेट नसेल. म्हणजे जी तुम्ही आपण स्केलवरच एक्झाम्पल घेऊ, काचेची स्केल कंपास बॉक्स मधली, कारण आता सध्या फॅमिलियर आपल्याला तीच आहे. समजा तुमच्याकडे एक स्केल आहे आणि तुम्ही
एकदम परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला येत आहे, पण जी स्केल मी घेतली त्या स्केलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला की 0 पासून स्टार्ट झाली, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि नंतर डिरेक्टली 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे 1 नंतर 2 नंतर 4 आहे आणि लास्ट 15 आहे. मग ती स्केल ॲक्युरेट आहे का? नाही, कारण ती स्केल ऍक्च्युली 15 सेंटीमीटरची नाही, ती कितीची होईल? 14 सेंटीमीटरची होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या स्केलने मेजर कराल, जर त्याच्यावर अशी मार्किंग आहे, इथं मी स्केल इथं 0 आहे, ओके, इकडे 1 सेंटीमीटर, इथं 2 सेंटीमीटर आणि इकडे सरळ 4 सेंटीमीटर. मग इथं जर आपण 5 रिडिंग आलं आणि या स्केलवर जर 5 रिडिंग येत असेल तर हे नेहमी तुम्ही या स्केलवर बघून 5 लिहिताय, पण ते करेक्ट येणारच नाही. अशा स्केलवर जरी मी 5 मेजर केलं तरी ऍक्च्युअल रिडिंग किती असेल? 4 असेल, कारण 1 सेंटीमीटरचा एरर त्याच्यामध्ये. सो इनअॅक्युरसी हे इम्परफेक्शन आहे, कॅलिब्रेशन मध्ये इनअॅक्युरसी आला. कॅलिब्रेशन म्हणजे मार्किंग. कॅलिब्रेशन म्हणजे काय? जसं तुमच्याकडे क्लॉक आहे, बरोबर? क्लॉक जेव्हा तुम्ही घेतला, जर क्लॉक आपण घेतली, आता क्लॉक मध्ये 0 नंतर 1, 2, 3, 4, 5 आणि या प्रत्येकामध्ये सेकंडची मार्किंग घेतली तर 0 to 1 याच्यामध्ये 5 सेकंद होतात, 1 to 2 5 सेकंद होतात. समजा एखाद्याने क्लॉक डिझाईन करताना हे 5 सेकंडच्या ऐवजी 4 सेकंडचेच मार्जिन ठेवलं. म्हणजे कसं? क्लॉक मध्ये 0च्या नंतर जो 1 येतो, इथं 0 असेल तर इथं जो 1 येतो, हा 1 घेताना इथं मार्किंग 3 आला, एक मार्किंग कमी केली प्रत्येकामध्ये, इथं 3 मार्किंग 2 आला, इथं 3 मार्किंग 3 आला. काय होईल? प्रत्येक वेळेस 1 सेकंद मध्ये घेतला तर 1 सेकंदचा फॉल्ट येईल, 1 मिनिटचा फॉल्ट येईल, बरोबर आहे? सगळ्यामध्ये 1 चा फॉल्ट येईल. म्हणजे हे जे मार्किंग आहे, ही मार्किंग जर चुकीची असेल तर त्याला म्हणतात कॅलिब्रेशन. मग कॅलिब्रेशन चुकीचं असेल तरी जो एरर येतो त्याला सिस्टमॅटिक एरर मध्ये म्हटलं जातं. नाउ ऑब्झर्वेशन. आता ऑब्झर्वेशन मध्ये म्हणजे काय? समजा सगळं बरोबर आहे, स्केल पण ॲक्युरेट आहे, कंपास बॉक्स मधली मार्किंग पण ॲक्युरेट आहे, पण रिडिंग घेताना तुम्ही बरोबर घेत नाही. तुम्हाला मी सांगितलं की या लेंथ एक, या इथं एक हे 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मोजायचं, ए आणि बी, ए अँड बी, या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मोजायचं. तुम्ही स्केल घेतली आणि स्केलचा 0 इकडे आहे, इथं 1 आहे आणि तुम्ही डिस्टन्स मोजता, बरोबर येईल का? येणार नाही, कारण तुम्ही रिडिंग घेताना जे ऑब्झर्वेशन तुमचे ते ऑब्झर्वेशन तुम्ही बरोबर घेतली. म्हणजे ऑब्झर्वर जे ऑब्झर्वेशन घेतोय ते चुकीचे असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी एरर येईल. सो असे जे काय इनअॅक्युरसी, कॅलिब्रेशन किंवा ऑब्झर्वेशन मुळे जे जे एरर मिळणार त्या सगळ्या एररला आपण सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. These systematic errors are divided into 3 types. हे सिस्टमॅटिक एरर 3 प्रकारचे असतात. सिस्टमॅटिक एरर मी 3 टाइप मध्ये डिवाइड केलं. पहिला एरर, सिस्टमॅटिक एररचे पार्ट बघतोय आपण, रॅन्डम एररचं नाही. सिस्टमॅटिक एरर पहिल्या प्रकारचा सिस्टमॅटिक एरर आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर. नावं जरी समजले तरी तुम्ही लगेच समजून घ्याल काय सांगतो. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही मेजरमेंट साठी वापरणार ते इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी आहे. कोणता एरर आहे? म्हणजे एरर कशामध्ये? इन्स्ट्रुमेंट मध्ये. जसं आपण स्केल घेतली होती, स्केल ब्रेक झाली, मग 2 to 11 स्केल वापरली, म्हणजे आपल्याला जे मेजरमेंट साठी दिलेलं इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंटच जर फॉल्टी असेल तर दिस टाइप ऑफ एरर इज देअर. सो दिस टाइप ऑफ एरर अराइजेस ड्यू टू defective calibration of an instrument. For example, an incorrect zeroing of an instrument will lead to such a kind of error. जसं तुम्ही करंट मीटर आहे, ॲमीटर आहे, व्होल्ट मीटर आहे, ओके, किंवा आता स्पीडोमीटर आहे, 2 व्हीलरवर स्पीडोमीटर आहे जे स्पीड दाखवतं. कसं एरर असतो बघा, कॅलिब्रेशनचा एरर कसा असतो ते तुम्हाला समजावून देतो. समजा तुम्ही स्कूटी चालवताय, कोणताही 2 व्हीलर चालवताय, 4 व्हीलर चालवताय, स्पीड इंडिकेट करतो स्पीडोमीटर, बरोबर? समजताय ना? स्पीडोमीटरवर स्पीड इंडिकेट होतो. आता जेव्हा तुमचं व्हेकल बंद आहे, बंद व्हेकल आहे, तेव्हा स्पीडोमीटर मध्ये रिडिंग किती असलं पाहिजे? एक्झॅक्टली 0 असलं पाहिजे, बरोबर? बट
इन्स्ट्रुमेंटल एरर जर असेल तर काय असतं, एक्झॅक्टली झिरो नसताना, समजा तुमचं जे स्पीडोमीटर आहे ते खराब झालंय आणि तुमचा इथं झिरो आहे आणि हा जो पॉइंटर आहे इथं मार्किंग असते, असा जर पॉइंटर सुरुवातीलाच इथं असेल तर तुमच्या याच्यामध्ये हा कॅलिब्रेशनचा एरर, मीन्स दिस टाइप ऑफ एरर इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. कारण हा एरर कोणामध्ये प्रेझेंट आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रेझेंट, बरोबर आहे. ओके, सो दिस टाइप ऑफ एरर इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. मग समजा या ठिकाणी जर पहिला 10 किलोमीटर पर आवर असेल तर तुम्ही गाडी न चालवताही तुमच्या गाडीचा स्पीड 10 आहे. तुम्ही जेव्हा 10च्या स्पीडने व्हेकल ड्राईव्ह करणार तेव्हा तो 20 दाखवेल, जेव्हा तुम्ही 30च्या स्पीडने चालवणार तेव्हा तो 40 दाखवेल, कारण तुमच्या याच्यामध्ये तुमच्या त्या स्पीडोमीटर मध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर प्रेझेंट आहे. किती, 10चा इन्स्ट्रुमेंटल एरर ऑलरेडी प्रेझेंट आला. सो दिस टाइप ऑफ एरर्स आर कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. जे कोणामध्ये प्रेझेंट असतील, ऑलरेडी इन्स्ट्रुमेंट मध्ये ते प्रेझेंट आहे, त्या एररला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर असं. सेकंड, एरर ड्यू टू, दुसऱ्या प्रकारचा सिस्टमॅटिक एरर दुसऱ्या टाइप मध्ये, एरर ड्यू टू इम्परफेक्शन. हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलं, फक्त कुठे ते सांगायचं, ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता जो एक्सपेरिमेंट तुम्हाला परफॉर्म करायचा आहे त्या एक्सपेरिमेंटच्या टेक्निक मध्ये परफेक्शन नाही, त्याच्यामध्ये जो एरर येईल त्याला तुम्ही दुसरा एरर सिस्टमॅटिक एररच म्हणू शकता. आता एक्सपेरिमेंटल टेक्निक मध्ये म्हणजे काय, दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला टेम्परेचर मोजायचं आहे, बरोबर. बघा डिफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट कसं असतं इम्परफेक्शन मध्ये. एक्सपेरिमेंटल टेक्निक काय, समजा तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला बॉडी टेम्परेचर आहे की नाही, तुम्हाला ताप आलाय की नाही, टेम्परेचर आहे की नाही हे चेक करायचं. तुम्ही गेले थर्मामीटर काढलं आणि थर्मामीटर तुम्ही अगोदर काय करतात, चेक करतात थर्मामीटर नॉर्मल टेम्परेचरला आहे की नाही. समजा मी जर असं केलं की ते थर्मामीटर घेतलं आणि पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये इन्सर्ट केलं, डीप केलं, गरम पाण्यामध्ये बुडवलं, त्याचं टेम्परेचर हायर गेलं आणि नंतर बॉडीचं टेम्परेचर मोजलं तर ते थोड्या वेळ ते हायर टेम्परेचरच शो करेल. म्हणजे काय केलं, तुमच्याकडे जी एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे ती तुम्ही प्रॉपर यूज केली नाही. पहिल्यांदा त्या थर्मामीटरला तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरला ऍडजस्ट होऊ द्यावं लागेल आणि मग टेम्परेचर मेजर करावं लागेल. असं आणखी एखादी एक्झाम्पल द्यायचं तर समजा तुम्हाला एखादं व्हॉल्यूम मेजर करायचं. The measured volume of a liquid in graduated tube will be inaccurate if the tube is not held vertical. For example, तुम्हाला मी सांगितले की एका पाईप मध्ये तुम्हाला लिक्विडचे व्हॉल्यूम मोजायचे. तुमच्याकडे व्हॉल्यूम मोजण्यासाठी जी ट्यूब आहे ती ट्यूब तुम्ही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुम्ही व्हॉल्यूम मोजता, बरोबर. किंवा व्हॉल्यूमचाही सोडा, व्हॉल्यूम मेजरमेंट पेक्षा आपण एक काम केलं, एक पाईप घेतला आणि पाईपचं एक एंड क्लोज केलं, बंद केलं, बरोबर, आणि एक एंड ओपन आहे आणि ओपन एंड जे आहे त्याच्यामधनं तुम्ही पाईप मध्ये वॉटर ऍड केलं आणि मी तुम्हाला वॉटरची अमाऊंट दिली की प्रत्येकाने 1 लिटर वॉटर ऍड करायचं, 1 लिटरच. काहींकडे जाड पाईप आहे, काहींकडे बारीक डायमीटर कमी आहे, काहींकडे असा पाईप आहे ज्याचा डायमीटर जास्त आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या पाईपची वॉटरची जेवढी लेवल येईल त्या लेवलला मार्क करायचं. आता तुम्हाला जेव्हा मार्क करायचं आहे तेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंट कसं पकडलं पाहिजे, तुमच्याकडे रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला एक्झॅक्ट मार्किंग, ऍक्युरेट मार्किंग तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही पाईप एक्झॅक्टली व्हर्टिकल पकडा. जर तुम्ही पाईप क्रॉस केला तर ती लेवल क्रॉस मध्ये जाईल, ती लेवल एक्झॅक्ट मिळणार नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, एक्सपेरिमेंटल टेक्निक काय पाहिजे की पाईप एक्झॅक्टली व्हर्टिकल पाहिजे, तुम्ही तो क्रॉस केला की लेवल तुम्हाला, समजा असा जर पाईप असेल आणि तुम्ही जर याला व्हर्टिकल पकडला तर ही लेवल तुम्ही अशी मार्क करू शकता, बरोबर. आणि याला जर मी असा पकडला तर असा जर पाईप केला तर लेवल तुमची अशी येईल, म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट इथं मार्क कराल. ऍक्युरेट राहील का हे, नाही ऍक्युरेट. दिस लेवल इज ऍक्युरेट, दिस इज नॉट, इकडे 2 लेवल येते. सो दिस टाइप ऑफ एरर इज अराइजेस ड्यू टू imperfection in experimental technique. Third type of error. Third error
इज कॉल्ड पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे आपल्याकडून येणारा एरर. कितीही ॲक्युरेट दिलं, एक्सपेरिमेंटल टेक्निक पण तुम्ही ॲक्युरेट वापरली, पण तुम्ही रिडिंग घेताना तुम्हाला मोजताच येत नाही. तुम्हाला माहितीच नाही की स्केल कुठे पकडायची. तुम्ही लेंथ मोजताय, एक वायर तुम्हाला दिली, ही वायर काढली आणि या 2 पॉइंटची लेंथ मोजायची आहे. तुम्ही स्केल घेताय आणि स्केलचा 0 इथं आहे आणि इथपर्यंत तुम्ही रिडिंग घेतली आणि रिडिंग इथं आलं 11 आणि इकडे इथं आला 5 आणि तुम्ही लिहिलं 11 सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ द वायर. बरोबर आहे का? रॉंग. कारण तुम्ही काय केलं, चुकीचं ऑब्झर्वेशन घेतलं. सो दिस टाइप ऑफ एरर इज कॉल्ड पर्सनल एरर. काही वेळेस काय करता, आपल्याला मोजायचं आहे पण आपण गप्पा मारत असतो, ॲक्युरसी आपल्या मेजरमेंट मध्ये नसेल, म्हणजे जो एरर आपल्याच्याने इंट्रोड्यूस होतो त्याला आपण म्हणू पर्सनल एरर. म्हणजे हा कुणाचा एरर आहे? हा ऑब्झर्वरचा आहे. जो रिडिंग घेतोय, जो ऑब्झर्व करतो, जो प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे, त्याच्याकडून आलेला एरर त्याला आपण काय म्हणू? पर्सनल एरर. So these are the 3 type of systematic error. Instrumental error, error due to imperfection in experimental technique आणि personal error. मग random error काय असतो? Then random error is the accidental error. याला accidental error असं सुद्धा म्हणतात. accidental म्हणजे खरोखर ऍक्सिडेंट घडवून आणला जातो का? नाही. accidental म्हणजे समजा तुम्ही असं केलं की इन्स्ट्रुमेंट पण सिस्टमॅटिक एरर सगळे रिमूव्ह केले. म्हणजे तुम्ही असं इन्स्ट्रुमेंट घेतलं की जे ॲक्युरेट आहे, जे एक्सपेरिमेंटल सेटिंग पाहिजे त्या पण तुम्ही परफेक्ट केला, ऑब्झर्वेशन पण तुम्ही परफेक्ट करणार आहे, सगळं परफेक्ट आहे, सगळं तुम्ही ॲक्युरेट केलं, पण तरी सुद्धा मेजरमेंट मध्ये काही एरर आलाच. देन दॅट अनवॉन्टेड एरर इज कॉल्ड रॅन्डम एरर ऑर ऍक्सिडेंटल एरर. हा एरर ऑब्झर्वरच्या कुणाच्याच किंवा इन्स्ट्रुमेंट मध्ये कुठेही नसतो. या एररची आपल्याला अपेक्षाही नसते की हा एरर येईल. जसं फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ एन एक्सपेरिमेंट, प्रेशर ऑफ एनी गॅस युज्ड इन द एक्सपेरिमेंट. समजा तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचं आहे, तुम्हाला सपोज तुम्ही एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं आणि तुम्हाला एक्सपेरिमेंट साठी आईस क्यूब लागणार आहे. आईस क्यूब माहितीये ना, बर्फाचे तुकडे लागणार आहे. मग तुम्ही असं ठरवलं की आईस क्यूब वितळणार कुठे नाही, मग जिथं आईस क्यूबचा एक्सपेरिमेंट करायचा तर टेम्परेचर आपलं 0 डिग्रीच्या जवळपास पाहिजे. तुम्ही गेले, फ्रीज तुम्ही घेतलं, फ्रीज मध्ये टेम्परेचर सेट केलं, फ्रीजर मध्ये एक्सपेरिमेंट ठेवलाय, बर्फ ठेवून दिला आईस क्यूबच्या एक्सपेरिमेंट साठी. तुम्हाला त्या आईस क्यूबची लेंथ, ब्रीड सगळं मेजर करायचं आहे आणि सडनली तुम्ही जेव्हा मेजर करायला जाताय तेव्हा सडनली लाईट चालली गेली. एरर तुमच्या हातात होता का? तुमचं इन्स्ट्रुमेंट परफेक्ट आहे, तुमची एक्सपेरिमेंटल टेक्निक परफेक्ट आहे, पण लाईट गेली. म्हणजे जो एरर आला तो ऍक्सिडेंटल आला, तो तुमच्या हातात नव्हता. सो असे जे अनवॉन्टेड सडनली येणारे एरर आहे, दॅट एरर्स आर कॉल्ड random error or accidental error, and this type of error occurs due to the variation in condition. सराउंडिंग कंडिशन किंवा एक्सपेरिमेंटल कंडिशन मध्ये जर काही व्हेरिएशन आलं तर तशा प्रकारच्या एरर येतात, त्याला आपण ऍक्सिडेंटल एरर असं म्हणतो. म्हणजे एकूण 4 प्रकारच्या एरर मी तुम्हाला शिकवल्या. इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, पर्सनल एरर आणि चौथी रॅन्डम किंवा ऍक्सिडेंटल एरर. मग आता मला सांगा, जर अशा एरर येत असतील तर मेजरमेंटची ॲक्युरसी कशी राहील? मग कोणती मेथड आहे का की ज्या मेथडने मी या सगळ्या एरर कमी करू शकतो? बघा, जर मला इन्स्ट्रुमेंटल एरर कमी करायची असेल तर मला इन्स्ट्रुमेंट ॲक्युरेट यूज करावं लागेल. चांगलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं की इन्स्ट्रुमेंटल एरर रिमूव्ह होईल. मी जर टेक्निक प्रॉपर स्टडी केली, परफेक्ट घेतलं, तर एक्सपेरिमेंटल टेक्निकचा जो एरर आहे तो रिमूव्ह झाला. ऑब्झर्वेशन चांगले घेतले तर पर्सनल एरर रिमूव्ह होईल. बट व्हॉट अबाउट दिस ऍक्सिडेंटल एरर? काही ठिकाणी हा ऍक्सिडेंटल एरर येऊनच जातो, तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकत नाही. मग या एररला रिमूव्ह करता येत नाही तर ऍक्सिडेंटल एररला आपण मिनिमाइज करतो. काय करू शकतो आपण ऍक्सिडेंटल एररला? मिनिमाइज करू शकतो. वी कॅनॉट रिमूव्ह दिस ऍक्सिडेंटल एरर, बट वी मिनिमाइज दिस एरर बाय टेकिंग नंबर ऑफ ऑब्झर्वेशन.
कुठलंही रिडिंग घ्यायचं, तुम्हाला एक साधा एक्सपेरिमेंट देतो. समजा तुम्हाला तुमचं वजन मोजायचंय, वेट मेजर करायचंय. गेलो आपण वेट मेजर करायला. एकचदा मेजर नाही करायचं, 4 वेळेस मेजर करायचं आणि 4 रिडिंगचा ऍव्हरेज घ्यायचा. जे 4 रिडिंग येतील त्याचा ऍव्हरेज काढायचा. दिस इज द टेक्निक विच इज यूज टू मिनिमाइज द एरर. प्रॅक्टिकल मध्ये आपण ही टेक्निक घेणार. एक रिडिंग नाही घ्यायचं, रिडिंग 4 रिडिंग घ्यायचे. 4 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस नंबर ऑफ टाइम्स मेजर करायचं आणि जे रिडिंग येतील शेवटी त्याचा ऍव्हरेज घ्यायचा. कसा ऍव्हरेज? एक एक्झाम्पल घेतो आणि आजचा पार्ट थांबतो. एक जस्ट एक्झाम्पल. समजा मी गेलो वेइंग मशीनवर गेलो, माझं वेट मेजर केलं. फर्स्ट आलं 74. नंतर मला लक्षात आलं की अरे यावेळेस माझ्या खिशामध्ये पॉकेट आहे, पॉकेट वेटेड आहे, पॉकेट मध्ये माझ्या काही सामान आहे. मी ते रिमूव्ह केलं, नंतर आलं 73. ओके, नंतर परत मेजर केलं, आलं 74 आणि आणखी एकदा मेजर केलं 74. मग हे 4 रिडिंग आले. मग याच्यावरनं मी अॅक्युरेट कसं घेईल? देन ऍडिशन ऑफ दिस 4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू द ऍव्हरेज व्हॅल्यू आणि इन कॅल्क्युलेशन ऍव्हरेज व्हॅल्यू इज कॉल्ड ट्रू व्हॅल्यू. हे डिफरंट मी काय घेतलं, असं यायला नको. डिफरंट येईलच का? नाही, हे यायलाच पाहिजे असं नाही. मी असं केलं की काहीतरी या ठिकाणी ऍक्सिडेंटल एरर आला, मशीन खराब झाली किंवा मशीनने प्रॉपर वर्क केलं नाही किंवा एखाद्या वेळेस मी उभा राहतोय, दुसरं कोणीतरी येऊन त्याच्यावर काहीतरी वजन ठेवलं. सो सरकम ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्याच्यामध्ये चेंज जर मी अज्युम केला तर मी एकदा रिडिंग नाही 4दा रिडिंग घेतले. ऍडिशन ऑफ 4 डिवायडेड बाय 4 याचा ऍव्हरेज काढला आणि त्याला मी ऍव्हरेज व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू असं म्हटलं. सो दिस इज द मेथड वी यूज टू मिनिमाइज द ऍक्सिडेंटल एरर. म्हणजे या पद्धतीने तुम्ही एरर मिनिमाइज करू शकतात, एरर रिमूव्ह करू शकत नाही. मग एरर मिनिमाइज करण्याची ही एक मेथड आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं एरर आणि मिस्टेक, बरोबर ना? एरर आणि मिस्टेक मी सांगितलं अकॉर्डिंग टू फिजिक्स these two are different things. Why these two are different? Then now I can tell you error cannot be removed. Error तुम्ही मिनिमाइज करू शकतात, मिस्टेक तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे मिस्टेक 0 होऊ शकतात, एरर नाही. लक्षात आलं? मिस्टेक असेल एखाद्या ठिकाणी मिस्टेक आहे, तर ही मिस्टेक मी सॉल्व करून 0 करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. बट एरर कॅनॉट बी रिमूव्ह. ऍक्सिडेंटल एरर आल्या तर त्या मी मिनिमाइज करू शकतो. म्हणून फिजिक्स मध्ये एरर आणि मिस्टेक या इक्वल कन्सिडर होत नाही. ऍक्सिडेंटल एरर असतील तर त्याला मिनिमाइज करता येईल, मिस्टेक असेल तर मी याला सॉल्व करून रिमूव्ह करू शकतो. सो दिस इज द डिफरन्स हियर. ओके.